लेकरू देत नव्हते आधी, म्हणायचे काय हिला लेकरूच नाही, हिच्याजवळ काय लेकरू द्यावावं. आम्हाला म्हणायचे ह्याला बाळ नाही, ह्याचं काय खरं, कोणाच्या लग्नात गेलं, ह्याचं लोकांच्याच लग्नाला यायला ह्याचं काय खरं या, असं लोक बोलायचे काही. मग उठून यायचं आपलं घरला गपचूपच, घरी येऊन बसायचं. पाळी आली की मी नाही का लई लढायचं, 4 रोज लढायचं मी. पाळी आली की मी म्हणायचं असं कसं केलंय मला देवानं वाज कसं ठुलंय या. ज्या वेळेस आम्हाला बाळ नव्हतं त्यावेळेस आम्हाला घराकडे सुद्धा बघू वाटत नव्हतं किंवा मनाचा आनंद नव्हता. तो एक म्हणजे असं होतं की आपण कुठंतरी कमी आहात. असं म्हणतात, मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि ही फुलं आपल्या अंगणात असावीत असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. मला आई व्हायचंय हे प्रत्येक स्त्रीच्या मनातलं देवाकडे असलेलं पहिलं मागणं असतं आणि मूल नसणं हे तर समाजात अभिशाप मानलं जातं. अशी अनेक जोडपी आहेत की जे आपल्या स्वतःच्या पोटच्या बाळाला पाहायला आणि खेळवायला अधीर झाली आहे. अशा लोकांसाठी एक आशेचा किरण गारखेडा औरंगाबाद येथील समर्थ हॉस्पिटलच्या रूपाने अस्तित्वात आहे. डॉक्टर अतिश लड्डा आणि हर्षा लड्डा अशाच निर्वस्त कुटुंबाला आनंद देण्याचे काम काही वर्षांपासून करत आहे. वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा पोर्शन म्हणजे काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशन आहे. पेशंट्सला जर त्यांचा प्रॉब्लेम त्यांच्या भाषेत समजून सांगण्यात आला तर त्यांचा आजार आणि त्यांचं टेन्शन किंवा त्यांचा मानसिक त्रास हा जवळपास 50% कमी होतो. आणि मानसिक त्रास जर 50% कमी झाला तर इलाजामध्ये लवकर फरक पडण्याची संभावना जास्त वाढते. विविध चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांचा प्रॉब्लेम समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण 10% आहे. म्हणजेच प्रत्येक 100 जोडप्यांमागे 10 जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. वंध्यत्वाची विविध कारणे आहेत. वंध्यत्वासाठी स्त्री जितकी जबाबदार आहे तितकेच पुरुष देखील जबाबदार असतात. जवळपास 30% जोडप्यांमध्ये स्त्रीमध्ये प्रॉब्लेम असतो, 30% जोडप्यांमध्ये पुरुषामध्ये दोष असतो. राहिलेले जे 40 आहेत त्यातले 30% स्त्री आणि पुरुष दोघातही दोष असतो आणि जे 10% आहेत त्याच्यात कदाचित दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतात पण तरीही त्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही. त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. वंध्यत्वात ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सगळ्यात आधी जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यात आधी आपण एक सिमेन ॲनालिसिस म्हणजे वीर्याची तपासणी करणं गरजेचं असतं. आणि वीर्याच्या तपासणीमधनं शुक्रजंतूंची संख्या, पळण्याची क्षमता हे आपल्याला कळतं. शुक्रजंतू नॉर्मल आहे की काही ॲबनॉर्मॅलिटी आहे त्याच्यानंतर बाईची एक बेसिक सोनोग्राफी, त्यामुळे आपल्याला हे कळू शकतं की बाबा तिचं गर्भाशय कसं आहे, अंडाशय कसं आहे, स्त्रीबीज तयार होतंय नाही होतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीवरती कळतात. या 2 तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर ठरवतात की या जोडप्याला कोणती ट्रीटमेंट द्यावी. एक पहिली स्टेप असते IUI. जेव्हा त्या स्त्रीला पाळी येते तेव्हा तिला काही औषधं सुरू केले जातात आणि मग विशिष्ट दिवशी सोनोग्राफीसाठी बोलवलं जातं. जेव्हा सोनोग्राफी केली जाते तेव्हा पाहिलं जातं स्त्रीबीज तयार होतं आहे की नाही. आणि जेव्हा स्त्रीबीज तयार होतं आणि ती फुटायची प्रोसेस सुरू होते तेव्हा तिच्या नवऱ्याचं वीर्य घेतलं जातं आणि त्या वीर्यातले चांगले शुक्रजंतू वेगळे केले जातात, म्हणजे वॉशिंग केलं जातं आणि त्याला अशा विशिष्ट प्रकारच्या मीडियामध्ये ठेवलं जातं की त्याच्यामुळे त्याचं चार्जिंग होतं. त्यामुळे शुक्रजंतूंची पळण्याची क्षमता आणि गर्भ तयार करण्याची क्षमता वाढते आणि हे जे शुक्रजंतू आहेत
ते एका छोट्या इंजेक्शनद्वारे स्त्रीच्या गर्भपिशवीच्या वरच्या हिश्श्यात सोडले जातात. त्यामुळे शुक्रजंतूंचं स्त्रीबीजपर्यंत पोहोचायचे अंतर आहे ते कमी होतं आणि त्याला वॉश केल्यामुळे त्यातले चांगले शुक्रजंतू फक्त आपण वापरतो आणि त्याची क्षमता देखील वाढलेली असते. त्यामुळे गर्भ राहण्याची शक्यता ही 15 ते 20% वाढते. ते IUI कुणामध्ये करायला पाहिजे, तर ज्या जोडप्यामध्ये धातूंची संख्या म्हणजे शुक्रजंतूंची शक्ती आणि क्षमता कमी आहे, त्याच्यानंतर ज्या जोडप्यांमध्ये आधी बऱ्याच वेळेस सोनोग्राफी वगैरे करून स्त्रीबीज कसं तयार होतं आहे ते पाहिलं गेलेलं आहे आणि नॅचरली त्यांना प्रयत्न करायला सांगितलेले आहे तरी गर्भधारणा झालेली नाही, त्या जोडप्यांमध्ये IUI सांगितलं जातं. त्याच्यानंतर जर जोडप्याचं वय खूप वाढत जात असेल, लाईक 30 ते 35च्या मध्ये असतील आणि दुसरा काही असोसिएटेड प्रॉब्लेम नसेल वाईफमध्ये, तर त्यांच्यातही IUI सांगितलं जातं. पोस्टकॉयटल टेस्ट ज्या जोडप्यांमध्ये खूप पुअर आहे, खराब आहे, त्यांच्यातही IUI ॲडवाईस केलं जातं. ज्या जोडप्यांमध्ये IUI बऱ्याच वेळा करून जर फरक पडला नसेल तर त्या जोडप्यासाठी IVF ही ट्रीटमेंट सांगितली जाते. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. त्याच्यात गर्भ हा बाहेर प्रयोगशाळेत तयार केला जातो आणि तो स्त्रीच्या गर्भपिशवीत नेऊन सोडला जातो. ह्याला IVF म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबीचे 2 प्रकार आहेत, एक इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आणि दुसरं आहे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय केलं जातं, तर त्या जोडप्यामधल्या स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषांचे पुरुष बीज म्हणजे शुक्रजंतू हे एका विशिष्ट प्रकारच्या डिशमध्ये, विशिष्ट प्रकारच्या माध्यमामध्ये एकत्र ठेवले जातात आणि मग त्या सगळ्या शुक्रजंतूंमधलं जो सगळ्यात बेस्ट आहे तो स्वतःहून त्या स्त्रीबीजमध्ये जातो आणि गर्भ तयार होतो. ह्याला IVF म्हणतात, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आणि आता आपण बघूया दुसरी पद्धत, ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर ICSI म्हणजे काय, तर एकेका स्त्रीबीजमध्ये एक शुक्रजंतू नेऊन सोडला जातो आणि त्या शुक्रजंतू आणि स्त्रीबीजचं मिलन होऊन गर्भ तयार होतो आणि हा तयार झालेला गर्भ गर्भपिशवीत सोडला जातो. IVF ही स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट आहे. त्याचा सक्सेस रेट हा 40 to 50% असतो. तर तो जोपर्यंत आपण गॅरंटी नाही करू शकत की ठीक आहे बाबा ह्या जोडप्यामध्ये 40 ते 50% आपल्याला चान्सेस मिळतील, तोपर्यंत वी कॅनॉट प्रोसीड फर्दर. तर त्याच्यात आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात ज्या की पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी कराव्या लागतात. त्याच्यावरनं आपल्याला हे कळतं की त्या बाईचं स्त्रीबीज जे आहे त्याची क्वालिटी कशी आहे, म्हणजे त्याची क्वांटिटी किती आहे, किती प्रमाणात स्त्रीबीज तयार होतात हे कळतं, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही गरज असेल, काही जोडप्यांमध्ये हिस्ट्रोस्कोपीची गरज असते, म्हणजे बाईचं गर्भाशय दुर्बिणीद्वारे तपासणे, म्हणजे गर्भाशयात कुठे काही प्रॉब्लेम असेल तर ह्या गोष्टीसाठी थोडासा कालावधी लागतो. त्यामुळे एक अप्रॉक्सिमेटली 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. अशक्य असं जगामध्ये काहीच नाही. अशक्य हे शक्य करण्यासाठी जर काही लागत असेल तर ती म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम, अत्याधुनिक उपचार पद्धती व अत्याधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणे होय. आम्ही विदेशातून तसेच देशातील अतिउच्च क्वालिटीचे तंत्रज्ञान आमच्या हॉस्पिटलमध्ये आणले आहे. त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही वंध्यत्वावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझं एक छोटंसं गाव आहे मगरवाडी म्हणून. मला इथं ज्या वेळेस मुलगा झाल्याबरोबर मी फोन केला गावाकडे की मला मुलगा झाला. अख्ख्या माझ्या गावामध्ये आनंद झाला. तर रात्रीच्याला 6 तोफा 5 तोफा आणि 1000 टोट्याची लढ लावली होती माझ्या चुलत भावानं मला मुलगा झाल्याबरोबर. पैसा का कोण विचारणार आहे पैशाला? आता मग घर भरलं तरी घराला कोण विचारणार आहे पैसा किती म्हणून? माय तुला लेकरं किती इथं म्हणताय का नाही कोणी बी? सरळ म्हणताय. यातून आलं बाळ बघितलं आनंद वाटतो. समजा घरामध्ये समाधान झाले की आता आधी सगळं रख 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 रख. टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया असेल किंवा वंध्यत्वाची प्रक्रिया असेल ही जास्त लांब चालणारी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकच आमचं पेशंटसोबत बॉन्डिंग तयार होतं. पेशंट्सला रिझल्ट्स आला की त्यांच्या आनंदात आम्ही आनंदात
सहभागी होऊन जातात आणि त्यांचा जर रिझल्ट चांगला नाही आला तर त्यांच्या एवढंच दुःख किंवा कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतंच. आम्हाला वाटतंय आमचं म्हातारपणी आदर केलं. आम्ही देव समजतात डॉक्टर साहेबला, आम्ही दुसऱ्याला कोणाला केलं महादेवाला पायानं. आम्ही नाही का डॉक्टर साहेबालाच म्हणतात आमचा देवच झाला. आईनं 5,000 कावडीला लावली, मग त्याला बी आनंद वाटला की माळ. आणि बापानं साखर वाटली 1 क्विंटलभर. डॉक्टर आणि मॅडम जे आहेत ते एक मला देव आहेत. मी देव समजून माझ्या आजबी हृदयामध्ये असं समजतो मी त्यांना की ते एक मला परमेश्वर मिळाले आणि मला त्यांनी बाळ दिलं. मी परमेश्वरावर बी भक्ती ठेवली आणि डॉक्टरवर बी भक्ती ठेवली. त्यांच्यामुळे मला खूप आनंदाची बातमी अशी की त्यांनी मला, आज मी देवाला बी तेवढं समजतो आणि सरला आणि मॅडमला बी मी तेवढंच समजतो की ते एक देवच आहेत मला.